तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत। ते उद्या दावोससाठी रवाना होतील। या दौऱ्याच्या निमित्तानं विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलंय। सोबत उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा असणार आहेत। राज्यामध्ये ते म्हणतात की आमचं राज्य उद्योगामध्ये एक नंबर आहे देशातलं। आता तर आपला देशाचा आपल्या राज्याचा नंबर 11व्यावर गेलेला आहे। आता तर अजून खाली जातो आहे। आणि म्हणून माझा हे सरकारला प्रश्न आहे की दावोसला जाऊन राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा खऱ्या पद्धतीनं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे। फक्त घोषणेचा पाऊस नाही। नाही, विरोधकांना टीका करण्याचंच काम आहे। त्यांना टीकाच आवडतं, कारण 2.5 वर्षात त्यांनी कधीच महाराष्ट्राला मजबूत केलं नाही। पण मला माहिती आहे की देवेंद्रजी जर दावोसला जात आहे तर महाराष्ट्र हा देशातला सर्वात जास्त गुंतवणूक आणणारा राज्य असेल असं मला वाटतं।